हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9, श्लोक क्रमांक 7. पश्य भूत विकारांस्त्वं भूतमात्रान् यथार्थतः तत्क्षणान् द्वंद्व निर्मुक्त स्वरूपस्थो भविष्यसि. भावार्थ: भौतिक विकारांना केवळ भौतिक स्वरूपातच जाणल्यावर तत्काळ बंधमुक्त होऊन स्वस्वरूप अवस्था प्राप्त होते. समजायला अगदी सोपे, परंतु प्रत्यक्ष आचरणात आणायला फार अवघड असलेले असे महत्त्वाचे एक जीवन तत्व अष्टावक्र मुनी येथे सांगत आहेत. यामधून ते आपल्या जीवनात बंधन का तयार होते, आपल्या जीवनमुक्तीला बाधा का निर्माण होते, आपली स्वाभाविक प्राप्त आत्मस्वरूपावस्था का झाकोळली जाते, इत्यादी विषय ते येथे ध्वनित करत आहेत. तसेच यावर ते मूलभूत उपायही सुचवत आहेत. मानवी जीवनात अनेक प्रकारचे विकार आहेत, कारण मानवी जीवन हे द्वंद्वावर आधारित आहे. तसेच प्रत्येकाची प्रकृती भिन्न आहे, वैचारिक पातळी निराळी आहे, समज उमज वेगवेगळी आहे. त्यामुळे एकाच विषयी अनेक मतप्रवाह आहेत. त्यात प्रत्येकाला त्याचेच मत बरोबर असून दुसऱ्याचे मत चूक आहे असे वाटत असते. हे तो स्वीकारत नाही तर तो कसे ते हिरिरीने 4 ठिकाणी सांगत असतो, इतरांना विरोध करत असतो, स्वमताचा दुराग्रह करत असतो. या सर्वांमुळे विकार उद्भवतात. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार इत्यादी अनेक विकार आहेत. ते मानवाला काये वाचे मने कायमस्वरूपी चिकटलेले असतात. हे विकार फार म्हणजे फारच संवेदनशील असतात. जरा काही आपल्या मतापेक्षा निराळे झाले की हे विकार क्षुब्ध होतात आणि प्रचंड विरोध करतात. एवढ्याने भागत नाही. एका विकारामधून इतर अनेक विकारांचा जन्म होतो. स्वमताप्रमाणे घडणे शक्य नसल्यास नैराश्य येते. त्या भरात माणूस हैवान होतो. शक्य असेल तर सूड घेतो. त्यावेळी तो अयोगिक अमानुष वागतो. तसे करणे शक्य नसेल तर मनात खुडत राहतो. त्यामुळे देह रोगट होतो, मानसिक आजार होतात, प्रसंगी वेळ लागते. कोणाला स्वतःचा बडेजाव करण्याचा विकार असतो, तो सतत प्रसिद्धीच्या मागे असतो. काही लोक असे असतात की दर आठवड्याला किंवा निदान दर महिन्याला तरी ते त्यांचे नाव वर्तमानपत्रात शक्यतो फोटोसह छापून आणतात. एरवी त्यांना चैन पडत नाही. काही जण क्रिकेट कॉमेंट्रीसारखे सतत बोलत असतात. ऐकणाराचे डोके दुखायला लागते. काही जण कोणत्याही समारंभाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध आहेत. विषय काहीही असो, ते त्यांना जे पाहिजे तेच बोलतात. अनेक जणांना राजकारण, खेळ, नाटक, सिनेमा आणि त्यातील नटनट्या, गाणे, धनसंपत्ती, कामवासना, फोटोग्राफी, भाषणे, यात्रा, सहली, समाजसेवा अशा विविध विषयात महाभयावह गोडी असते. या विकारांची यादी न संपणारी आहे. हे विकारग्रस्त लोक या अशा गोष्टींमुळे वेडेपिसे आजारी झालेले असतात. हे असे लोक दूरवर दिसले की शहाणा मनुष्य रस्ता बदलतो किंवा उलट दिशेला पळून जातो. अष्टावक्र मुनी सांगतात की भौतिक विकार हे फक्त भौतिकच आहेत, ही जाण सतत असायला हवी. तसे नसेल तर हे भौतिक विषय आपल्या खाजगी आयुष्यात लुडबुड करतात आणि आपले जीवन पोखरून टाकतात. आपण याच विकारांच्या मागे त्यांना शमवण्यासाठी धावपळ करत असतो. त्यात आपल्याकडून कळत नकळत कितीतरी प्रमाद होतात. हे विकार कधीही पूर्णपणे शमत नाहीत, शांत होत नाही. ते सतत धगधगतच राहतात. सतत पेटत असणे हा या विकारांचा स्थायी भावच असतो. या धूर्त लोक भोळ्या भाबड्या विकारग्रस्तांचा गैरफायदा घेतात. यास्तव
अष्टावक्रमुनी सांगतात की विकारांना भौतिक विकार म्हणूनच ओळखावे, त्यांची सत्य ओळख करून घ्यावी आणि मगच त्यांच्याशी व्यवहार करावा. हे विकार देहादी इंद्रियांचे नसते चोचले पुरवण्यासाठी उद्भवलेले असतात. यामुळे बंधन निर्माण होते, आपण मुक्तीला वंचित राहतो. या विकारांची भौतिक ओळख झाली की साधक त्यांचा उपयोग देह जिवंत ठेवण्यापुरताच करतो. त्या योगे संचित संपुष्टात येते, साधक मुक्त होतो. हरिओम.